तो मला सकाळी भेटला. तो मला सकाळी भेटला. हे वाक्य मला इंग्रजीमध्ये करायचं आहे इनचा वापर करून. कसं? ही मेट मी इन द मॉर्निंग. ही मेट मी इन द मॉर्निंग म्हणजे तो मला सकाळी भेटला. इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बोलताना प्रेपोजिशन्सचा कशा प्रकारे वापर केला जातो या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, प्रेपोजिशन ज्याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय या नावाने ओळखलं जातं, ग्रामरमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि हा भाग किंवा हे वर्ड जे प्रेपोजिशन्स आहेत ते जर आपल्याला माहीत असतील तर आपण इंग्रजी बोलताना त्याचा अतिशय छान वापर करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे बोर्डवर लिहिलेले आहेत तेवढेच प्रेपोजिशन्स कन्सिडर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मित्रांनो, प्रेपोजिशनचा विचार केला तर टाईमशी रिलेटेड, प्लेसशी रिलेटेड आणि मुवमेंटशी रिलेटेड असे प्रेपोजिशन्सचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळे भाग केले जातात. मात्र या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढेच प्रेपोजिशन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये जे प्रेपोजिशन्स आहेत मित्रांनो ते वाक्यामध्ये जनरली किंवा एक्झॅक्टली वापरले कसे जातात हे आपल्याला कळणं किंवा माहीत असणं खूप गरजेचं आहे. याच्यामधलं जे पहिलं प्रेपोजिशन आहे मित्रांनो इन, ज्याचा अर्थ आत किंवा मध्ये या स्वरूपात घेतला जातो. मित्रांनो, ई कसं वाक्यामध्ये वापरलं जातं हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपण ते व्यवस्थित वाक्यामध्ये वापरू शकतो. समजा मित्रांनो आपल्याला एखाद्या प्रहर बद्दल बोलायचं आहे, प्रहर ज्याला आपण समय वेळ असं सुद्धा म्हणतो, किंवा आपल्याला एखाद्या महिन्याबद्दल बोलायचं असेल, आपल्याला वर्षाबद्दल बोलायचं असेल, किंवा एखाद्या ऋतूबद्दल बोलायचं असेल, किंवा एखाद्या स्थितीबद्दल बोलायचं असेल तर अशा वेळेला वाक्यामध्ये इनचा वापर केला जातो. आता वाक्य घेऊन आपण ते वाक्यामध्ये कसं वापरलं जातं हे बघूया. फॉर एक्झाम्पल, त्याचा वाढदिवस जानेवारीमध्ये असतो. जानेवारीमध्ये असतो. आता हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं असेल तर मध्ये या शब्दाला इंग्रजीमध्ये इन म्हटलं जातं हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हिज बर्थडे इज इन जानेवारी. म्हणजे त्याचा बर्थडे जानेवारी महिन्यात असतो. याचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं हिज बर्थडे इज इन जानेवारी. तर अशा प्रकारे एखाद्या महिन्याचा उल्लेख असेल, एखाद्या वर्षाचा उल्लेख असेल, प्रहर वेळ दर्शवायची असेल तर त्यावेळेला इनचा वापर केला जातो. अजून एक वाक्य बघूया मित्रांनो. तो मला सकाळी भेटला. तो मला सकाळी भेटला. हे वाक्य मला इंग्रजीमध्ये करायचं आहे इनचा वापर करून. कसं? ही मेट मी इन द मॉर्निंग. ही मेट मी इन द मॉर्निंग म्हणजे तो मला सकाळी भेटला. याचा अर्थ सकाळी हा शब्द मला इंग्रजीमध्ये वापरायचा असेल तर त्याच्यासाठी मला इन द मॉर्निंग असं म्हणावं लागेल. तुम्हाला जर संध्याकाळी म्हणायचं असेल तर तुम्ही इन द इव्हिनिंग असं सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारे प्रहरसाठी सुद्धा इनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर एखाद्या स्थितीसाठी इनचा वापर कसा केला जातो बघा. मी घाईत आहे. असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही कसं म्हणणार? आय एम इन हरी. मी घाईत आहे म्हणजे ही स्थिती आहे आणि ही स्थिती दर्शवण्यासाठी इथं इनचा वापर केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो प्रहर, वेळ, महिना, वर्ष, ऋतू या प्रकारचं काही दर्शवायचं असेल किंवा स्थिती दर्शवायची असेल तर त्यावेळेला वाक्यामध्ये इनचा वापर केलेला असतो. हे कळणं किंवा हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ॲट, बऱ्याच वेळेला टाईमशी रिलेटेड किंवा प्लेसशी रिलेटेड ॲटचा वापर केला जातो. टाईम म्हणजे वेळेशी संबंधित आणि स्थितीशी संबंधित किंवा प्लेसशी, ठिकाणाशी संबंधित त्याचा कसा वापर केला जातो बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, तो घरात आहे असं जर आपल्याला मित्रांनो म्हणायचं असेल तर आपल्याला कसं म्हणावं लागतं? ही इज ॲट होम. मित्रांनो, घरामध्ये, घराच्या आत आणि घरात किंवा घरामध्ये आणि घराच्या आत या दोन्हीमध्ये फरक आहे. तो घरात आहे
याचा अर्थ ही इज ॲट होम. बरोबर. जर तो घरामध्ये बंद खोलीमध्ये असेल तर त्याला ही इज इन होम असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तो घरामध्ये आहे किंवा घरात आहे. स्थिती दर्शवण्याचं, कुठे आहे स्थिती ठिकाण दर्शवण्याचं काम इथं केलेलं असल्यामुळे इथं ॲटचा वापर केलेला आहे. आता हे झालं स्थितीच्या किंवा ठिकाणाच्या संदर्भात. टाइमशी रिलेटेड ॲट कसं वापरलं जातं बघा. तो मला सकाळी 9 वाजता भेटणार आहे. तो मला सकाळी 9 वाजता भेटणार आहे. हे वाक्य मला इंग्रजीमध्ये करायचं आहे. मी कसं करणार? ही इज अबाउट टू मीट मी. ही इज अबाउट टू मीट मी ॲट 9 o'clock. ही इज अबाउट टू मीट मी ॲट 9 o'clock. म्हणजे तो मला सकाळी 9 वाजता भेटणार आहे. याचा अर्थ वेळ दर्शवण्यासाठी इथं ॲटचा वापर केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला वेळ दर्शवायचा असेल किंवा एखादी स्थिती दर्शवायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला ॲटचा वापर करावा लागतो. हे कळणं किंवा लक्षात असणं खूप गरजेचं आहे. आता हे झालं ॲटच्या संदर्भात. ज्या वेळेला मित्रांनो तुम्हाला ऑन वापरायचं असतं, ऑनचा अर्थ वर किंवा एखाद्या ठिकाणी असा घेतला जातो. वर किंवा एखाद्या ठिकाणी. आता दोन्ही अर्थानं प्लेसशी रिलेटेड आणि टाइमशी रिलेटेड ऑनचा वापर कसा केला जातो बघा. प्लेसशी संबंधित बॉल टेबलवर आहे असं ज्या वेळेला तुम्हाला म्हणायचं, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या वर आहे असं ज्या वेळेला तुम्हाला म्हणायचं असतं त्यावेळेला ऑनचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द बॉल इज ऑन द टेबल. द बॉल इज ऑन द टेबल म्हणजे बॉल टेबलवर आहे. एखाद्या गोष्टीवर, एखाद्या गोष्टीच्या सरफेसवर. फॉर एक्झाम्पल, सरफेस, जो सरफेस आहे त्या सरफेसवर एखादी गोष्ट ठेवलेली असेल तर त्याच्यासाठी ऑनचा वापर केला जातो. लक्षात ठेवा. ओके. सरफेसवर, एखाद्या गोष्टीवर एखादी गोष्ट आहे हे दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता हा झाला प्लेसशी रिलेटेड. टाइमशी रिलेटेड ते कसं वापरलं जातं बघा मित्रांनो. तो सोमवारी येईल. तो सोमवारी येईल. आता सोमवारी वेळ दर्शवण्याचं काम इथं वाक्यामध्ये केलेलं आहे मित्रांनो. आणि हे वेळ दर्शवण्याचं काम एखाद्या ठिकाणी केलेलं असेल तर त्यावेळेला तिथं आपल्याला ऑनचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, ही विल कम ऑन मंडे. ही विल कम ऑन मंडे. इथं म्हणजे जो वेळ आहे तो वेळ दर्शवण्याचं काम इथं ऑननं केलेलं आहे. हे मित्रांनो वाक्यानुसार तुम्हाला इन कधी वापरायचं, ॲट कधी वापरायचं आणि ऑन कधी वापरायचं हे कळणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही ती वाक्य तयार करू शकत नाही. तर या प्रकारे ऑनचा वाक्यामध्ये वापर केला जातो. म्हणजे टाइम आणि प्लेसशी रिलेटेड या प्रकारे ऑन वाक्यामध्ये वापरलं जातं. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या गोष्टीमध्ये प्रवास करतोय असा ज्या वेळेला उल्लेख, मुवमेंट ज्या वेळेला आपल्याला सांगायचे असते तर त्यावेळेला सुद्धा ऑनचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला असं म्हणायचं असेल, तो ट्रेनमध्ये आहे. तो ट्रेनमध्ये आहे. ट्रेनऐवजी मित्रांनो तुम्ही प्लेन म्हणू शकता, बस म्हणू शकता किंवा गाडी सुद्धा म्हणू शकता. ट्रेनमध्ये आहे असं ज्या वेळेला आपल्याला म्हणायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला ऑन कसं वापरावं लागतं बघा. ही इज ऑन द ट्रेन. बघा मित्रांनो, इथं ऑनचा वापर ऑनचा अर्थ वर असा घ्यायचा नाही. ट्रेनमध्ये, ट्रेन वर असा याचा अर्थ होत नाही. जरी तो ऑन वापरलेला असलं तरी ते ट्रेनमध्ये या अर्थानं वापरलेलं आहे. तो ट्रेनमध्ये आहे म्हणजेच ही इज ऑन द ट्रेन. बघा मित्रांनो, या प्रकारे एखादी मुवमेंट दर्शवायची असेल तर त्यावेळेला ऑनचा असा प्रकारे अर्थ घेतला जातो किंवा वाक्यामध्ये ते वापरलं जातं हे माहीत असणं गरजेचं आहे. पुढचं जे प्रिपोजिशन आहे मित्रांनो ते बाय, ज्याला आपण च्याकडून किंवा च्याने असा अर्थ घेतला जातो मित्रांनो. ओके. च्याकडून किंवा च्याने. आता मी च्याकडून किंवा नी, च्यानी, ही
टूक मनी बाय कॅश. त्यानं रोकडने पैसे घेतले. बघा मित्रांनो, ने ज्या वेळेला वाक्यामध्ये नेचा उल्लेख असतो एखाद्या गोष्टीकडून, असा ज्या वेळेला उल्लेख असतो ने, तर त्यावेळेला वाक्यामध्ये बायचा वापर केला जातो. कळालं? ने हा उल्लेख असेल वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी बायचा वापर केला जातो. अजून कुठे बायचा वापर केला जातो बघा मित्रांनो, तो बसने आला. ही केम बाय ट्रेन. म्हणजे एखाद्या गोष्टीने असा उल्लेख असेल तर त्यावेळेला तिथं आपल्याला बायचा वापर करावा लागतो. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हे वाक्यामध्ये वापरू शकतो. बाय हे प्रिपोजिशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो, ज्याचा चेंज द वॉइस मध्ये खूप वापर केला जातो. हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. नियरचा अर्थ मित्रांनो जवळ या अर्थानं आपण घेतो. जवळ म्हणजे याचा ज्या वेळेला आपण वाक्यामध्ये वापर करत असतो त्यावेळेला कसा केला जातो बघा मित्रांनो, तो माझ्या किंवा द शॉप इज नियर टू हॉस्पिटल. म्हणजे दुकान हॉस्पिटल जवळ आहे. दुकान हॉस्पिटल जवळ आहे असा ज्या वेळेला वाक्यामध्ये उल्लेख असतो त्यावेळेला आपल्याला नियर या प्रकारे वाक्यामध्ये वापरावं लागतं, ज्याचा अर्थ जवळ, एखाद्या गोष्टीच्या जवळ असा घेतला जातो. बियॉन्डचा अर्थ मित्रांनो च्या पलीकडे असा घेतला जातो. मित्रांनो याच्यासारखा अजून एक शब्द आहे ज्याला आपण अक्रॉस असं म्हणतो. याचा वापर सुद्धा सेम घेतला जातो. अक्रॉस आणि बियॉन्ड, च्या पलीकडे या अर्थानं हे वापरलं जातं. वाक्यात ज्या वेळेला तुम्हाला हे वापरायचं असेल तर तुम्ही त्या अर्थानं ते वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, द इलेफंट किंवा हत्ती तळ्याच्या पलीकडे आहे. हत्ती तळ्याच्या पलीकडे आहे असं ज्या वेळेला वाक्य तुम्हाला म्हणायचं असेल च्या पलीकडे या अर्थानं, तर त्यावेळेला बियॉन्ड कसं वापरलं जातं बघा. द एलिफंट इज बियॉन्ड द लेक किंवा अक्रॉस द लेक असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हत्ती तळ्याच्या पलीकडे आहे म्हणजे द एलिफंट इज बियॉन्ड द लेक, च्या पलीकडे या अर्थानं ते आपण वाक्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर बिहाइंड, आपण बिहाइंडचा अर्थ च्या बाजूला असा घेतला जातो. च्या बाजूला. फॉर एक्झाम्पल, द ट्री किंवा झाड तळ्याच्या बाजूला आहे. तळ्याच्या बाजूला आहे म्हणजेच इंग्रजीमध्ये द ट्री इज बिहाइंड च्या मागे असा अर्थ होतो मित्रांनो. बिहाइंडचा अर्थ च्या मागे. झाड डोंगराच्या मागे आहे. द ट्री इज बिहाइंड द हिल्स म्हणजे झाड डोंगराच्या, बिहाइंडचा अर्थ मित्रांनो च्या मागे असा घेतला जातो. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, बिहाइंड च्या मागे असा अर्थ घेतला जातो. च्या मागे, झाड डोंगराच्या मागे आहे म्हणजेच द ट्री इज बिहाइंड द हिल्स. त्याच्यानंतर अबव, ज्याला आपण च्या वर असं म्हणतो. च्या वर, एखाद्या गोष्टीच्या वर असा ज्यावेळेला उल्लेख करायचा असतो त्यावेळेला अबव असा उल्लेख केला जातो. द गिफ्ट इज अबाव द शेल्फ म्हणजेच काय, गिफ्ट
कपाटाच्या वर आहे. गिफ्ट कपाटाच्या वर आहे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर आहे. ओके, च्या वरच्या किंवा वरच्या बाजूला आहे असं ज्या वेळेला उल्लेख असतो त्यावेळेला तिथं अबाव वाक्यामध्ये वापरलं जातं. एखाद्या गोष्टीच्या वरच्या बाजूला. ओके, च्या वर असं नाही, सरफेसच्या वर ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपण ऑन वापरतो, पण वरच्या बाजूला असं ज्या वेळेला आपण म्हणायचं असेल तर त्यावेळेला अबावचा वापर केला जातो. बिलो खालच्या बाजूला. ओके, खालच्या बाजूला. द रूम इज बिलो म्हणजेच काय, रूम खालच्या बाजूला आहे. खालच्या बाजूला आहे. रूम खालच्या बाजूला आहे म्हणजे खालच्या बाजूला असं जर तुम्हाला वाक्यामध्ये म्हणायचं असेल तर तुम्हाला तिथं बिलोचा वापर करावा लागतो. बिसाइड मित्रांनो, बिसाइडचा अर्थ होतो च्या बाजूला. च्या बाजूला. त्याचे घर माझ्या बाजूला आहे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाजूला ज्या वेळेला तुम्हाला म्हणायचं असेल तर त्यावेळेला बिसाइडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, हिज हाऊस इज बिसाइड टू मी म्हणजे माझ्या बाजूला त्याचं घर आहे. त्याचं घर माझ्या बाजूला आहे म्हणजेच माझ्या बाजूला त्याचं घर आहे. हिज हाऊस इज बिसाइड टू मी माझ्या बाजूला आहे. अशा प्रकारे बिसाइड वापरलं जातं. तो बाहेर आहे. तो बाहेर आहे. प्लेस दर्शवण्याचं काम मित्रांनो इथं केलेलं आहे. ही इज आउट. ज्या वेळेला बाहेर म्हणायचं असतं त्यावेळेला मित्रांनो तुम्ही आउट म्हणू शकता आणि बाहेरच्या बाजूला असं जर तुम्हाला म्हणायचं असेल मित्रांनो तर तुम्ही आउटसाइड असं म्हणू शकता. या दोन्हीमध्ये फरक आहे. आउट म्हणजे फक्त बाहेर आणि आउटसाइड म्हणजे बाहेरच्या बाजूला. कारण साइड हा जो शब्द आहे तो बाजू या अर्थाने घेतला जातो. अंडर मित्रांनो म्हणजे च्या खाली. ज्या वेळेला आपण अंडर वाक्यामध्ये वापरतो त्यावेळेला ते च्या खाली या अर्थानं वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द कॅट इज अंडर द टेबल म्हणजेच काय, मांजर टेबलच्या खाली आहे. मांजर टेबलच्या खाली आहे. मांजर टेबल एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या खाली आहे असं ज्या वेळेला उल्लेख करायचा असेल मित्रांनो त्यावेळेला वाक्यामध्ये अंडर वापरलं जातं. त्याच्यानंतर बिटवीन आणि बिहाइंड अतिशय महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो, या तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. बिटवीनचा ज्या वेळेला आपल्याला वाक्यामध्ये उल्लेख करायचा असेल त्यावेळेला आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की बिटवीन फक्त दोन गोष्टींसाठी वापरलं जातं. ज्या वेळेला दोन गोष्टींचा उल्लेख करायचा असतो त्यावेळेला बिटवीनचा वापर केला जातो. म्हणजे दोन गोष्टींच्या मध्ये या अर्थावरून बिटवीन वापरलं जातं. तर अनेक गोष्टींचा ज्या वेळेला उल्लेख असतो तर त्यावेळेला तिथं अमंग असं वापरलं जातं. असं ते वाक्यांच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल, त्या दोघांमध्ये भांडण आहे. त्या दोघांमध्ये भांडण आहे असं जर आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो देअर इज ए quarrel बिटवीन देम म्हणजे त्या दोघांमध्ये या शब्दाला आपण इथं बिटवीन देम असं म्हणतो. म्हणजे फक्त दोन गोष्टींचा उल्लेख असेल तर त्यावेळेला आपल्याला तिथं बिटवीन वापरावं लागतं. आता अमंग कसं वापरलं जातं बघा. अनेक गोष्टींमध्ये असा उल्लेख असतो त्यावेळेला अमंग वाक्यामध्ये वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, तो गर्दीमध्ये होता. तो गर्दीमध्ये होता. आता गर्दी काय दोन माणसांची नसणार आहे मित्र, त्याच्यामध्ये भरपूर माणसं असणार आहे. आणि ज्या वेळेला असा उल्लेख असेल तर त्यावेळेला आपल्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणावं लागतं बघ. ही वॉज अमंग द क्राऊड म्हणजेच काय, तो गर्दीमध्ये होता. म्हणजे अनेक गोष्टींचा ज्या वेळेला उल्लेख असेल आणि त्या गोष्टींमधली एक गोष्ट सांगायची असेल तर त्यावेळेला अमंग या शब्दाचा वापर केला
जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी प्रेपोजिशन्स आहेत ती अतिशय सोप्या पद्धतीने आपण अशी वाक्यांमध्ये वापरून आपलं जे स्पोकन इंग्लिश आहे ते अधिकच पॉलिश्ड करू शकतो. फक्त तुम्हाला याचं प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. कोणतं प्रेपोजिशन कोणत्या अर्थाने कुठं वापरलं जातं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थित तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही तुमची शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये ती शंका विचारू शकता. तर हा होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये वाक्यात स्पोकन इंग्लिशमध्ये प्रेपोजिशनचा कसा वापर केला जातो या गोष्टीवर आपण चर्चा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण या प्रकारचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.